कालपासूनच पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर 2100 रुपये देणार आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी आनंदात आहे आणि लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये आता सरकारने 600 रुपयांची वाढ केलेली आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर 2100 रुपये मिळणार आहे. आणि कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3700 कोटींच्या चेकवर सही केलेली आहे. म्हणजेच लवकरात लवकर हे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा व्हायला सुरुवात होईल. पण सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे की हे पैसे फक्त काही निवडकच महिलांच्या खात्यावर येणार आहेत. म्हणजे ज्या महिला सरकारच्या नियमांमध्ये बसत आहेत त्याच महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सरकारने या महिन्यामध्ये 5 लाख कर्ज बाद केलेले आहेत. म्हणजेच लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. आता सरकारचे नियम काय आहेत हे आपण पाहूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जानेवारीचा हप्ता जमा झाला की नाही हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. कारण जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे आणि ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या नवनवीन अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने या योजनेसाठी महिलांना काही नियम आणि अटी निर्धारित केलेल्या आहेत. आता त्या अटी कोणत्या आहेत हे आपण पाहूयात. पण ज्या महिला या अटीमध्ये बसणार नाहीत त्या महिलांचे अर्ज हे बाद केले जाणार आहे. त्यामुळे सरकारच्या अटी आणि नियम तुम्हाला दोन्हींचं पालन करायचे आहे आणि बघायचं आहे की आपण सरकारच्या नियमांमध्ये बसत आहोत की नाही. आणि सरकारचे नियम आता काय आहेत हे आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की सरकारने काही नियम आणि अटी निर्धारित केलेले आहेत. त्यांमध्ये तुम्हाला बसला तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे. तर आता आपण सरकारचे नियम आणि अटी काय आहेत हे आपण पाहूयात. पण त्या अगोदर ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्या महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जर त्या सरकारच्या नियमांमध्ये बसत असतील तर त्यांना आता फेब्रुवारीमध्ये जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे ज्या महिलांना जानेवारीमध्ये पैसे मिळाले नव्हते त्यांना आता फेब्रुवारीमध्ये पैसे मिळणार आहेत आणि त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे असे दोन्ही मिळून एकत्र पैसे मिळणार आहेत. म्हणजे जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 2100 रुपये असे म्हणजे टोटल फेब्रुवारी महिन्यात त्यांना 3600 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे. त्यामुळे महिलांना आता टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. आता सरकारचे नियम आणि अटी कोणत्या आहेत हे आपण पाहूयात. सरकारने या योजनेसाठी 4 अटी निर्धारित केलेल्या आहेत. पहिली अट अशी आहे की जर तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना या दोन्ही योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे ज्या महिला लाडकी बहीण योजनेसोबत सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता दुसरी आणि महत्त्वाची अट अशी आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं. म्हणजेच तुमच्या बँकेच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असायला हव्यात. म्हणजे तुमचं KYC ॲक्टिव्हेशन असायला हवं तरच तुम्हाला या फेब्रुवारी महिन्याचे 2100 रुपये तुमच्या अकाउंटवर येतील. अन्यथा तुम्हाला जानेवारीसारखेच फेब्रुवारीचा सुद्धा पैसे मिळणार नाहीत. त्याच्यानंतर तिसरी अट अशी आहे की तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला हवं आणि तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. जर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आणि तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमचा अर्ज हा या योजनेतून अपात्र केला जाईल. आणि चौथी आणि शेवटची अट अशी आहे की तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असायला हवे. जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या परिवारामध्ये जर कोणाकडे 4 व्हीलर असेल 4 चाकी वाहन असेल तर तुमचा अर्ज हा बाद केला जाणार आहे. सरकारच्या या 4 महत्त्वाच्या अटी होत्या. जर तुम्ही या 4 अटीमध्ये बसत असाल तर तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले हे कमेंट करून सांगायचं आहे आणि जानेवारीचा हप्ताही मिळालेला आहे की नाही हे सुद्धा सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.